आम्ही कपडे घ्या दुकानात गेलो त्या आणि माझ्या संग एक नवरदेव होता. त्याला घेतलं की दुकानात गेल्या गेल्या म्हणलं साहेब शेठजी कपडे दाखवा म्हणलं की आता आमच्या संतोषनं बी टाकलंय बडेने इथं ह्याला दिंदूडलाच टाकलंय आता संतोषनं इथं आता नवीन टाकलंय. नाव बी काय वेगळं दिलं सर काय मेळ बी लागा ना. काय नाव सुरगन भाऊ तिथं काय किंवा मला येत बी नाही ती काय असेल ती असं बरोबर आहे का नाही. हा म्हणजे कपड्याचं दुकानात तिथे नीट आहे का आणि ते कपड्याच्या दुकानात गेलो की म्हणले नीट आहे जरा ध्यान देऊन आहे इकडे आम्ही एका धंद्यातलं हो याची त्याने ऐकलं पाहिजे. आणि मग त्याने हाक मारली 200 मुनी मग त्याच्याकडे नोकरदार 3 माणसं कामाला. ए गणू हाक मारली ह्याला कपडे दाखव महाराजाला. लगेच गेल्या गणून असं टाकलं. हा महाराज घ्या ही 2000 रुपये मीटर. नवरदेव म्हणला बरोबर नाही राव 5 नाही बरोबर नाही 5000 वाला घ्या. बरं हा ही मोरपंखी 7000 कलर बरोबर नाही म्हणला. दुकानदार मुनिमान सांगितलं ह्याच्यापेक्षा भारी आमच्या दुकानात कापडच नाही म्हणले. नवरदेव मला दुसऱ्या दुकानात. पुढचं ऐका आम्ही बाहेर पडालो भाऊ. बाहेर पडायला लागलो की लगेच विचारलं शेठजीनं त्या काय झालं महाराज. मी म्हणलं ते बरोबर नाही 5 नाही कापड. 200 नोकर आहेत त्याच्याकडे त्या पण काउंटरवरून बाहेर आला सरपंच आणि हाताला धरलं माझ्या उदोरा आणि म्हणलं चला वरी. कुठं वरच्या मडलं वरी नेहलं कित गणूला हाक मारली. ए गणू नाना कोण चहान कुणा कोण नाना कोण गणूला माहिती नाना आणायचा नाही. ध्यानात बसलं का नाही. रुपया खरेदी नाही कसा चहा पाजा घ्याला. मग 10,000चे कपडे झाले. ए गणू नानाचं काय झालं लवकर देत नाही वाटतं. अण्णा कुणान अण्णा मग आणायचा. ही पद्धत आहे मारून. आणि आपल्या येड्या जाती तुमचे पैसे काय करायचे जाऊ द्या जवळचे खोटा उपटतो संतोष अशा साठे महाराज आले की नेहा कपडे हे आले की खोटा उपटत असतोय. ध्यानात यायला लागलंय का नाही. सिस्टीम वापरायची धंदेवालीने कव्हा बी लक्ष द्यायला लागलंय का नाही. जागीरदार आला तरी गल्ल्यात पैसे पडले पाहिजे कळायला लागले का नाही. घरात धंदेवाले विचारा महाराज ओरिजिनल धंदेवाले ते तुम्ही मारवाडी कुमटी ब्राह्मण ही जी धंदा करणार आहेत त्यांनी स्वतः जरी एखादी बनेल जरी घालाय नेल तर तेवढे पैसे त्याच्यात टाकतील गल्ल्यात. काही कळायलंय का नाही कळायला. हा आता बघा इकडे लक्ष द्या. वरी नेहलं चहा पाजला कित गणूला सांगितलं गणू पाटलाला काल सुरतून आलेला तागा काढ. कुठून आलेला सुरतून. हा ती पलीकडला हा मोरपंखीच्या पलीकड ती कोसला काढ घ्या 15,000 रुपये मीटर. पाटील म्हणले फडा म्हणले चहा पिऊन 15,000 सुरत फडा फाडलं. माझ्या मनात रुकच खाली नाही वरी 15चं कसं असं. दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यावर मी विचारायला आलो लक्ष द्यायला लागले का नाही. मी म्हणलं शेठजी ती खालच्या वरच्या कपड्याचा काय घोळ आहे मला बी वरचा कपडा घ्या वाटायला. महाराज कशाला नादी लागलात मला. येडी जात होती 350 वाला होतं म्हणले ती त्याला का पारक आहे का हाय. महत्वाची गोष्ट आपली पारक. महत्वाचं काय पारक आहे. तुकोबऱ्या म्हणतात देवा आम्ही कुणाला बी पाया पडायला येडे नाहीत कुणाच्या बी. आम्ही देव म्हणून कुणाच्या बी पाया पडू. तुका म्हणे विंचू सर्पनारायण वंदावे दुरून शिवणे. विंचू म्हणून आम्ही देव म्हणून विंचवाच्या पाया पडू. आम्ही देव म्हणून गाढवाच्या पाया पडलोत का नाहीत पडलोत. कुठं पैठणनाथ महाराज देव म्हणून कुत्र म्हणून पाया पडलो. देवा तुझ्या कुत्र म्हणून औंड्याहून चालू परीक्षा घेतलीस तवा. डुक्कर म्हणून पाया पडलो तुझ्या ज्या वेळा शुक्राचा अवतार धारण केलास त्यावेळेला. कळायला लागले का नाही. वर अवतार धारण केला तेव्हा डुक्कर म्हणून पाया पडलो. पण या बाग देव म्हणून कुणाच्या बी पाया पडू पण संत म्हणून कुणाच्या बी पाया पडणार नाही. तुला चला जी करायचंय ती कर. तुला काय करायचंय ती कर. बरोबर आहे का नाही. काय शब्द करशी तरी देवा करी माझे सुखे परिमित्याशी मुखे नमने संत. परिमित्याशी मुखे नमने संत. करशी ते देवा करी माझे सुखे परिमित्याशी मुखे नमने संत. परिमित्याशी मुखे नमने संत. करशी ते देवा करी माझे सुखे परी मी त्याशी मुखे नमने संत.
तुला काय करायचे ते कर, पण मी कुणाला बी संत म्हणणार नाही. माझ्या नजरेत बसला तरच तो संत. मग आम्ही पारखीत कुणाला बी नमस्कार घालणार नाही. हनुमंतरायाला नमस्कार करण्याच्या पाठीमागचं पहिलं कारण काम बांधवडी. कामावर विजय मिळविला. कशावर विजय मिळविला? कामावर. जगात कामावर विजय मिळवणारा माणूसच जन्माला आला नाही. चांगल्या चांगले नीट केले तर कायमस्वरूपीचे दुकान बंद करून टाकलेत त्या कामानं. लई जणांची दुकानं बंद केलीत. कुणी? कामानं. लईच महाराज त्यांच्यासारखी जहाल माणसं जगात जन्माला आली नाही. सख्खे भाऊ एकाचं नाव कामन, दुसऱ्याचं नाव लईच गिरायक खतरनाक आहेत महाराज. मी 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 म्हणणाऱ्याला नाकी नऊ केले, माती मोल करून टाकले महाराज. कामाजी कोतवालयाने नाडिले बहुताशे. कामाजी कोतवालयाने हरिहराची अब्रू हे तो भय नाही त्यासे. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. जोहार मायबाप जोहार मी तो कायापुरीचा. 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 कामाजी कोणाला हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. त्याला भीती वाटत नाही. कामातुरा नाम भयो न लज्जा. त्याला लाज नाही, त्याला भीती नाही. कोण कोण? जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. मोठ्या मोठ्याला नडले थे महाराज. कोण? काम आणि क्रोध. लईच खतरा आहेत महाराज. सुट्टीच देत नाहीत कुणाला, कुणालाच नाही. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्र चंद्राशी दरारा लाविला जेने यडका मदन तू केवळ पंचानन. कसं वाटायलंय? असलही महादेव बडा देव सब देवन के बाबा. पण पुढचं माहिती का? भिल्लनी के पीछे लगे करे तोबा तोबा. सुट्टी नाही, कोणालाच सुट्टी देत नाही ती. पुढचं ऐका लक्ष देऊन. केला ब्रह्म्याचा ज्ञानोबराची ओवी ऐका. कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. पाराशरे केले काय? काय केलं पाराशरानं? हेच केलं. काय केलं? पण पाराशरानं काय बी केलं. केलं पाराशरानं बी, पण पाराशरानं वाईट केलं. पण त्याच्या वाईटच चांगलं झालं. व्यास जन्माला आले. नाही तर नावाड्याची पोरगी भर नाव मधी गेल्यावर धरली होती की ह्यांनी. कुणी? पाराशराने. सत्यवती नावाड्याची पोरगी सत्यवती. आणि सत्यवती आणि पाराशर या पाराशरांना होरा कळत होता. त्याची भागवतात कथा आली. होरा कळत होता. होरा म्हणजे भविष्य कळत होतं पाराशराला. भगवान व्यास रूपावर अवतीर्ण होणार आहेत हे कळाल्या बरोबर तर महाराज सत्यवतीला सांगितलं, माझ्या लेकराची आई होतीस का? सांगितलं. काय बोलतात बाबा? वय तुमचं कुठं माझं कुठं. आणि महाराज समागम झाला आणि त्याच्यातून व्यास जन्माला आले. कोण जन्माला आले? व्यास. साम्यप्रास नावाच्या आश्रमात. महाराजाला विचारा तिकडे राहायला गेले पुन्हा. ते जाऊ द्या तिकडे, कुठे बी राहू द्या. माझं हे महत्वाचं बघा. आता आपला मुद्दा कामानं चांगले चांगले बेजार केले. आता दुसरा अध्याय सांगतो. ताईट बसा जरा. दुसऱ्या अध्यायात ज्ञानोबरांनी चिंतन केलं. कामेश क्रोधेश. या श्लोकाचं चिंतन करत असताना सुजय महाराज सरळ चिंतन आलं ज्ञानोबरायचं. काय? हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जी साध्वी शांती नागविली माया मांगीन शृंगारिली. दृष्टांत. माया मांगीन शृंगारिली ती करवी विटाळविली साधू वृंदे. काय केलं का? जगावर चलती ह्यांची. जगावर. हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड त्यांचे व्यामोहादिक दबंड जगावरी. जगावर बंड केलेलं राम महाराजांनी. जगावर सुट्टी कुणाला देत नाहीत. आणि मी एखादा म्हणला मी बघतो मी करतो असल्या नमुन्याला चॅलेंजवर हरविते.
एखादा मनला बी नावच आणायला लागला लय, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हे केलं नाही पाहिजे, त्या असल्या नमुन्याला चॅलेंज टाकून हरविते. चल हा तुला हरवितो का नाही बघ, हरवितो बघा. आता जेळे विन बुडविती पाण्याशिवाय बुडविते, आगी विन जाळीती अग्नीशिवाय जाळते. पुढचं ऐका आता. ज्ञानियांशी तरी वधिती पैज घेऊन, चॅलेंजवर हरविते, चॅलेंजवर. कळायला लागलं का नाही? चॅलेंज टाकणार, हा चला ह्याला हरविणार. त्याच्यामुळं बाबा मी असा आहे मी तसा आहे असं बोंबलत बसायचं नाही. कव्हा घात होईल सांगता येते का? हा अर्जुनानं विचारलं, अर्जुन म्हणला देवा लयच खतरा आहेत कर. मेवण्याचं नातं होतं घरातलं. म्हणले अर्जुना लय बेकार आहे, तिनं पुन्हा आधी लागू फुटाचा मोका घेऊ नको अर्जुना तू. अर्जुन बी गरमच. काय करतेत म्हणला सांग बर. अरे हे अचानक घालते तर अर्जुना गप्पुनी हात पुसतीत, मिळच लागत नाही कव्हा येते कव्हा जाते ती. अर्जुन म्हणला बर मला त्यांचा पत्ता सांग, नाही डोक्यात दगड होऊन जीवच मारून टाकेन तर माझं बी नाव अर्जुन. देव म्हणले अर्जुना पत्ता सांगतो तुला, पण काही गोंधळ करायची. म्हणले काय? ते आमदार आणि खासदार नाहीत, ही केंद्रातली विरोधी नेते. कुठले? सरपंच केंद्रातले कोण आहेत? विरोधी नेते. विरोधी नेते सत्ताधाऱ्याच्याच खुर्चीला खुर्ची देऊन बसलेले. ह्या शरीरात सत्ता कुणाची? चैतन्याची. म्हणजे देव आहे ना बाबा, बरोबर आहे का? एक वाक्य सांगू, सातारकर महाराजाचं वाक्य सांगतो. तुम्ही देवाला माना अगर नका मानू तो तुमचा प्रश्न आहे. सातारकर महाराज सांगायचे तुम्ही देवाला माना अगर नका मानू तो तुमचा प्रश्न आहे, पण देवानं तुम्हाला आपलं मानलेलं आहे. आणि ज्या दिवशी देव तुमची साथ सोडीन त्या दिवशी दारात गर्दी जमा होणार. काय सुंदर वाक्य हो सातारकरांचं वाक्य. लक्षात आलं का नाही? तुम्ही काय बी म्हणा, देव नाही फलाना नाही काय बी म्हणा, पण त्यानं तुम्हाला आपलं मानलंय म्हणून तुम्ही जिवंत आहे. कळलं का नाही? कळलं. हा आता बघा कुठून आलत. विरोधी पक्ष नेते म्हणले हे विरोधी याच्यात केंद्रातले पुन्हा. हा हे चैतन्य म्हणजे देव इथला सत्ताधारी आहे, बरोबर. ह्याची सत्ता आहे तोपर्यंत ह्याला माणूस म्हणते, ह्याची सत्ता संपली की ह्याला मड म्हणते. काय म्हणते ह्याला? मड. आता बघा, आणि ही काम आणि करून तिथंच खुर्ची टाकून बसलेली असते विरोधी पक्ष नेता. कुठं? सत्ताधाऱ्याच्या खुर्चीला खुर्ची. आता ओवी ऐका. हे चैतन्याचे शेजारी आणि वसती ज्ञानाचे एके हारी त्याच लाईनला बसलेले. त्याच्यामुळे गपला करची अर्जुन जरा हिशोबानं. दुसऱ्या अध्यायात आहे. काय करतात माहिती का? ह्यांचा खानदानी धंदा सांगतो तुम्हाला. ह्यांचा खानदानी धंदा एकच आहे. कुणाचा? कामक्रोधाचा. एकच. घराच्या बाहेर निघाले, ज्या पाणी झालं निघाले, एक खिशात डांबर ठुतेत आणि दुसऱ्या खिशात कोळसा ठुतेत. बाहेर चलत राहणार. चलत चलत बी काय चाललंय म्हणून हात पुसला, पुन्हा माणसात तोंड काढायला जागाच राहत नाही. आणि पुन्हा मग माणसं म्हणते त्यानं कसलं तोंड केलंय? काळ केलंय. विठ्ठल बरं. अजून ह्याची विशेषता पुढची लय गोंड असे सुशेन महाराज, याच पुढचं लय गोड आहे. हे हे ना हात पुसल्याला काळ काळ लावलेलं खरंय का खोटय ह्याची शहानिशा होस तर ही काळ लागलेलं जगात माहिती होते. पुन्हा कोर्टातून मिटत आहे पण डाग निघत नाही. ती काळा डाग आहे. ते किती बी म्हणू द्या आमचे तसलं नव्हतं, काही बी म्हणू द्या, डाग निघत नाही. काय बी म्हणा असं कुठं होतं का तसं नव्हतं. लोक काय बी म्हणते, लोक काय बी म्हणू द्या, हात पुसल्याला डाग निघतच नाही. ही असली दलिंदर आहे ती. लक्षात यायला लागलंय का नाही? हा हे बी कसं. आणि त्याच्यातली त्यात ही काळा असल्यामुळं कोणत्या कलरवर उठून दिसतंय? पांढऱ्या. त्याच्यामुळे पांढऱ्यावाल्याने हिशोबानं विठ्ठल विठ्ठल कळायला लागलंय का नाही? कळायला लागलं. हा मुद्दा एवढाच आहे आपला. कामानं चांगले चांगले नाडलेत पण या कामावर विजय मिळविणारा एकमेव बाबा होऊन गेला. त्याचं नाव हनुमंतराय. काम बांधवडी. आणि महत्वाचं लक्षण, हनुमंताची जयंती झाली 12 तारखेला. पुण्यतिथी केव्हा आहे? हनुमंताला पुण्यतिथी कारण 7 चिरंजीवापैकी हे एक चिरंजीव आहेत. ह्यांची पुण्यतिथीच नाही म्हणजे
काळ घातला तू डरी. काळावर विजय, कामावर विजय, म्हणून तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया त्याला आमचं दंडवत आहे. कुणाला? हनुमंताला. का? काम बांधवडी आणि काळ घातला तू तरी, म्हणून तया माझे दंडवत. आणि कुळ कपी कुळे हनुमंत. हनुमंतराय हे कुळ जरी वानराचं असलं तरी आम्ही त्याला नमस्कार करतो, कारण त्याचा अधिकार सामान्य नाही. हनुमंतराय म्हणजे हनुमंतराय महाराज, त्यांचा अधिकार सामान्य नाही. म्हणून आपल्याकडं खंडरायाचं एवढं मोठं पवित्र स्थान आहे. बरोबर आहे का नाही? महाराष्ट्रातून लोक इथं दर्शनाला येतात. हे भगवान खंडरायाचं देवस्थान. पण ग्रामदैवत सुद्धा ग्रामदैवत हनुमंतरायाचे महाराज. एखाद्या वेळेला काही एखाद्या पाणी नसेल, एखाद्या गावात रेंज नसेल, पण हनुमंताचं मंदिर नाही असं गाव आहे का कुठं? सांगा. हा नाहीच. आणि पहिला पत्ताच ही होता महाराज, तुम्हाला माहित नाही. गावात नवीन माणूस आला, बरं तुम्ही कुठले? दैपळचे. देव दैपळचे? हो बरोबर, आम्ही येणार आहेत. मग तुम्ही डायरेक्ट पारापाशी या. कुठे या? मारुतीच्या पाराजवळ या. आणि मारुतीच्या मंदिराच्या अशा डाव्या हाताला सरळ गली आली की आपल्या घरी येते डायरेक्ट. आणि तुमचं आमच्या उजव्या हाताला. आणि तुमचं भजन यायचं ते दुकान आपलं मारुतीच्या पारा समोरच आहे. काही टेन्शनच घ्यायचं नाही, डायरेक्ट गाडी आणायची. असते का नाही? असते. लोकेशनच हे होतं हनुमंतरायाचं मंदिर. बर, शेवटी ज्याला आधारच नाही त्याला कोण आहे? इमानदारी. घरात भांडणं हो द्या, काही बी हो द्या, तुम्ही दारात जर बसला तर दिवसभर कोणी विचारायचं नाही. का रे काय झालं? विचारतात का नाही? तुम्ही 9-10 दिवस बी मारुतीच्या मंदिरात बसा, चॅलेंज तुम्हाला कोणीच विचारित नाही का बसलास म्हणून. चला विचारतात का? बोला बोला ना, कारण त्यालाच कोणी विचारित नाही. त्याच्या दारात बसलेला कोणी कोणी विचारलं को हनुमंतराय इथंच का बसलेला आहे? त्याच्या जवळ माणूस गेला तुम्हाला कोणी विचारित नाही, काय नाही काय नाही. आणि बरं आपल्या दारात बी माणूस एखादा झोपलं, संशय आला, हो मी वार करी तिकडे मारुतीच्या मंदिरात झोप, आमच्या दारात नका म्हणते का नाही? माणसं सांगा. म्हणजे मोकळा मंगळवार म्हणजे मारुतीचा पार. लक्षात आलं का नाही? हा बरं. हा अजून विशेष, ह्याला संसार आहे का विचारायला? आहे का? बोला की नाही. पण कुणाच्या बी संसाराची मीटिंग घ्यायची असली त्याच्यापाशी जावं लागतं. पद्धत होती, आता राहिलं नाही. आता माणसं कुठाने वाढल्यामुळे मधल्यामध्ये बसून मिटवायला लागलेत. नाही तर पहिलं गावातले 4 शहाणे गोळा करायचे, होतं का नाही? कोतवालाला पाठवायचं. आमच्या तर अजून सिस्टीम आहे, कोतवालाला पाठवायचंय, जा रे त्या फलाण्याला बोलवून आणा, ह्या पुढाऱ्याला बोलून आणा. मग पुढारी गोळा होणार, अशी 4 पुढारी, असे सरपंच हे 3 गावातले. आणि मग हा बोला आता काय झालंय? मग न्याय निवाडा कुठं व्हायचा? पारावर. कुणाच्या घरी नाही, पारावर. नवरा बायकोचं बी मिटवायचं असलं तरी पारावर, होतं का नाही? आता काय झालंय? आता काय झालं? आता ती बुद्धिमत्ता तेवढी राहील नाही. आता एखाद्या पोराला म्हणावं, हे पोलीस स्टेशनला जायचं नाही बघ, काय जी असेल ती गावातली 4 शहाणे गोळा करून पारावर बसून मिटू.
पोरं म्हणते कोण शहाणे तर गावात सगळ्याची लफडी आम्हाला माहिती त्यांनी शहाणे आहेत म्हण. आणि बरं माझ्या पुढे शहाणा कोण आहे ती. त्याच्यामुळे ह्या बैठकी जवळजवळ संपल्यात. आता संपल्यात का नाही सांगा. कारण माणसं कुणाला चांगलं म्हणायला तयार नाहीत. नाही तर काय वजन होतं महाराज. एक काळ गावातली केसच पोलीस स्टेशनला जात नव्हती. होतं का नव्हतं सांगा एक काळ वजन. आता राहिलं नाही ते. आता मानसिकता बिघडलेली लोकांची. कोणी कुणाला मोठं म्हणायची सवय नाही. माणसं तंबाखू बी खायला लागले तरी पटक्यावाला आणि टोपीवाला माणूस असला तंबाखू खात होती माणसं. बोला की वजन होतं ती असं लगेच. काय रे काय नाही अण्णा चालू रानात चालू होतो काय. जर मागून माणूस आला तर माणसं आशाला अशी तंबाखू खाली टाकून द्यायची का नाही. बोला चला. हा शहाण्या माणसाच्या पुढं खात नव्हती. बरोबर शहाण्याला बी माहित नाही का हे खातेत म्हणून. शहाणे म्हणायचे पुढे गेले अण्णा बाळ्यान तंबाखू खाल्ली खाता येते माझ्या देखत खात नाही. चलायचं असं बरोबर आहे का नाही. हा मागे पुढे चलत राहत असते काही नसते काही जास्त होत असते चलत राहत असं म्हणतात का नाही सांगा. हा आता माझ्या देखत एक जण तंबाखू खायला माझ्या देखत मला नालाय का RMD होती. लाज वाटते का 25 रुपयाची RMD माझ्या देखत खायला लागला. बापाला भेट नाही म्हणाला महाराज भेट काय योग आला त्याचा बापच पुढून आला. अगं माय धरली कित माय काय रे काय नाही बाप्पा बरं निघून गेला बाप. म्हणलंच ना बापाला भेट नाही. कसा भेला भेट नाही मला ती आवला ह्याच्यातली अर्धी खाती. काय सांगायचं तुम्हाला. त्याच्या अरे ही एवढ्या कमी पैशात एवढं सांगाय परवडत नाही खरं म्हणजे. बरोबर आहे का नाही. पण आपलं चालायला लक्षात आलं. इकडं बघा विनोदाचा भाग सोडून द्या. मुद्दा एवढाच आहे वजन होतं एक. बरोबर आहे का नाही. म्हणजे पारावरचं वजनच वेगळं होतं. जाऊ द्या हे लौकिक स्वरूपाचं वजन आहे सोडून द्या. त्याचं अलौकिक वजन आहे का अलौकिक मंत्रायाचं बाकी शरीराची गोष्ट तो सोडूनच द्या. आता जाऊ द्या कसं असते बाकी बघतच बसायचं नाही. नुसत्या शिफ्टीतलं वजन आहे का. आता शिफ्टीतलं काय वजन आहे शिफ्टीतलं. शरीर बजराई से